नमस्कार. मुक्ताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजपासून सर्व महाराष्ट्रातली शाळा सुरू झाल्यात आणि आपल्या जे आई आहेत त्यांची कामं सुरू झालीत. तर आता डब्यासाठी समजा पोळ्यांसाठी पीठ चुरून घेते मी. म्हणलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. खूप लेडीजचा असा प्रश्न असतो, की आम्हाला करायचं तर खूप काही आहे, पण वेळ नाही भेटत. तर खरं सांगा बरं, तुमची मुलं बाहेर किती तास राहतात? ट्युशन आणि शाळा मिळून. आणि त्या वेळेमध्ये तुमचे जे कामाचे तास आहेत, रेग्युलरली कामं, त्या तासामध्ये तुमचा टाईम जो आहे तो मायनस करा आणि तुमच्यासाठी किती वेळ उरतो याच्यावर विचार करा. हे बघा, जर आपल्याला काय करायचं असेल ना, तर स्वतः आपण आपल्याला अ, त्या गोष्टीसाठी तयार केलं पाहिजे. आळस न करता. कसं असतं, आपण सकाळी कामाला लागलो, की मधातच कोणाचा तरी फोन येतो आणि त्याला 1-1 तास बोलत बसणं. मग त्याच्याने वेळ वाया जातो किंवा मग मधातच कोणीतरी लेडीज येणार, मैत्रीण येणार, शेजारी येणार, तिच्यासोबत बोलत बसणे किंवा टीव्हीवर थोडं सीरियल्स. हे बघा, तसं करण्यामध्ये आपल्याला काहीच फायदा नाहीये. उलट आपण जर आपलं घर पुढे न्यायचं असेल आणि आपल्याला स्वप्न जर जीवन ठेवायचं असेल, तर आपण आपल्यावर काम केलंच पाहिजे. यामध्ये काहीही वाईटपणा नाही.